आणि त्यांना तुम्ही आज निवेदन देतात, एकूण काय मागणी आणि काय संदर्भ आहे? आज यूपीएससी मुख्य परीक्षेचा एसएचा पेपर होता. तर आजच्या एसएच्या पेपरमध्ये 250 मार्काचा पेपर होता, ज्यामध्ये 2 एसए लिहायचे होते. पहिला एसए 125 मार्काचा होता, दुसरा एसए 125 मार्काचा होता. तर जो पहिला एसए होता त्याचा एसएचा टॉपिक होता, तुम्ही इथं बघू शकता की देर इज अ नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ नावाचा एसए होता. तो विजन IAS या अकॅडमी मधून जशाच्या तसा कॉपी झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर विजन IAS अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ही चर्चा होती की अशा प्रकारचा ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला 2022चा एसए रिपीट होऊ शकतो, म्हणून विजन IASच्या विद्यार्थ्यांना याचा ऍडव्हान्टेज मिळालेला आहे आणि बाकी विद्यार्थ्यांना याचा ऍडव्हान्टेज मिळालेला नाही आहे. तर भारतातल्या तमाम UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती हा झालेला स्पष्टपणे अन्याय आहे आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही तो विद्यार्थी जमलेलो आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आता आम्ही जे आपले नितीन गडकरी साहेब आहेत, जे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाप्रती संवेदनशील असतात, त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत.